तुमच्या विरोधात, इंग्लंड तुमच्या विरोधात, फ्रान्स तुमच्या विरोधात, आणि मध्यंतरी बातम्या आल्या की रशिया पाकिस्तानला विमानं देणार आहेत अशी असताना परिस्थिती. 3 महिन्यामध्ये युद्ध, एवढं लक्षात घ्या. पाकिस्तानवर 3 महिन्याचे युद्ध आहे. तुम्ही हारला तर राज्य कोणाचं होणार? तुम्ही हारला तर राज्य कोणावरती आहे? मी इथल्या ओबीसीला विचारतो, राज्य कोणाचं येणार तुम्ही हारलात तर? जो नुसता धर्म घेऊन बसलेला, त्याची सुद्धा आवश्यकता आहे. मी नाही असं म्हणत नाही. धर्म हा माणसाला मनशांती देतो, पण इथे असताना सुरक्षितता आणि पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो राजकारणच देतो, हे आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यापासूनच ओबीसी फारकत देतो, त्याच्यापासूनच तो असताना फारकत घेतो. 17 देश आणि 1 तुम्ही, जिंकेल कोण? 17 देश एकत्र आले एकाच्या विरोधात, जिंकणार कोण? आणि हे झालं का? ते इथल्या सगळ्या ओबीसीने पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे की ही परिस्थिती आली का? ओबीसीने आपली असणारी मानसिकता ही बदलली. धर्माच्या नावाखाली आज भारतीय जनता पक्ष काय म्हणताय की धर्म संकटमध्ये आलाय, हिंदू संकटात आलाय. अरे येणार आहे, आणि कुठं संकटात आलाय? आणि खाली बसलेला ओबीसी येण्यासारखा टाळ्या वाजवत बसतोय की संकटात आलोय. आणि तू काय मुसलमान होणार आहेस का रे? तू काय ख्रिश्चन होणार आहेस? तू जोपर्यंत ख्रिश्चन होत नाही, जोपर्यंत मुसलमान होत नाही, तोपर्यंत असताना धर्म कुठं संकटात आलेला आहे? धर्म संकटात आलेला नाही, तुझं आरक्षण संकटात आलेलं आहे, हे लक्षात.